घोषणाबाजी सुरू आहे। रस्त्यावर बसून भाकरी चटणी खाऊन आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मंत्रालय परिसरात पोलिसांचा ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे। मंत्रालय परिसरात प्रत्येकाला चौकशी करून प्रवेश दिला जातोय। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली जाते। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर मी सध्या मंत्रालय परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। प्रत्येक नागरिकाचं जे आयडी कार्ड आहे ते या ठिकाणी विचारल्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जातोय। तर दुसरीकडे जर बघितलं तर रस्त्यावर थेट या ठिकाणी मराठा आंदोलक जे ते रस्त्यावर बसलेलेच आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी ते आपली भाजी भाकरी सोडून या ठिकाणी जेवण करताना पाहायला मिळतं। या ठिकाणी जर बघितलं तर अवघ्या हक्याच्या अंतरावर मंत्रालय आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये हे सगळे मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आहे। ह्या सरकारने 29 तारखेला सगळ्या जेवणाची सोय किंवा आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्या मावळ्यांची सोय कोणत्याही प्रकारची केली नाही। मुद्दामून त्यांनी सगळे दुकानं बंद ठेवली होती। तर म्हणून आम्ही मंत्रालयासमोर आम्ही आज जेवायला बसतो आहे। आम्ही आमचं जेवण घरून आणलेलं आहे। कुणाची आमच्यावर उपकार नाहीत। आम्ही आमच्या घरून जेवण आणून आम्ही इथं जेवणार आहोत। त्यामुळे आम्ही थेट मंत्रालयाच्या समोर आता जाऊन आमची स्वतःची आणलेली भाजी मिरची जी आहे ती खाणार आणि या ठिकाणी या सरकारला जाब विचारणार असं देखील या ठिकाणी आंदोलकांकडून सांगण्यात येतंय। आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात येतोय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, मुंबई। तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। सरकारसोबत आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप देखील कोणताही मार्ग निघाला नाही। त्यामुळे आंदोलनाचा टप्पा हा तीव्र होताना दिसून येतोय। या अनुषंगाने खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत। तर ठिकठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। आढावा घेतलाय शुभम बोडके यानं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करताय। खरं तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आणि त्यासोबत आपण जर बघितलं तर मी सध्या मंत्रालय परिसरामध्ये आहेत। आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण जे रस्ते आहेत ते देखील या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। गेले 4 दिवस सरकारसोबत देखील मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे। आरक्षणासंदर्भात अद्याप देखील कोणताही तोडगा निघत नाहीये। त्यामुळे आपण जर बघितलं तर आंदोलनाचा जो टप्पा आहे तो अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईच्या संपूर्ण परिसरात आपल्याला मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। त्यासोबत मंत्रालय परिसरातली रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मोठा पोलीस फौजफाटा देखील पाहायला मिळतोय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम